इंडिपेंडन्स डे जवळ आला आहे, सॅटर्डेलाच आहे. तर उद्या आमच्या ऑफिसमध्ये आणि मी जी साडी निवडली आहे ती त्याच्या तर आता इंडिपेंडन्स डे जवळच आला आहे, सॅटर्डेलाच आहे. तर उद्या माझ्या ऑफिसमध्ये इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन आहे. तर त्यासाठी सगळ्या टीमने ट्रॅडिशनल अटायर विअर करायचं ठरवलं आहे. तर मला तर ट्रॅडिशनल आउटफिट्स घालायला खूप आवडतात, पण प्रॉब्लेम नेहमी एकच असतो की खूप ऑप्शन्स असतात, मग घालायचं काय हेच समजत नाही. तर मग बघूया, मी ॲक्च्युली काही ऑप्शन्स काढून ठेवलेत माझ्या वॉर्डरोबमधून. तर मी तुम्हाला दाखवते आणि सिलेक्ट करते कुठलं आउटफिट मी घालणार आहे. ओके, तर माझ्याकडे हे सगळे ऑप्शन्स आहेत जे मी वॉर्डरोबमधून काढले. तर मला हा एक ऑप्शन चांगला वाटतो, पण ॲक्च्युली याच्यामध्ये असं आहे की ऑफिससाठी मला एवढं कम्फर्टेबल नाही वाटत हे थोडंसं, आणि ट्रॅडिशनल पण नाही वाटत, थोडा वेगळा लुक आहे या साडीचा. आणि त्यानंतर ही पण एक साडी आहे जी मला असं वाटते की खूपच खूप भडक असं वाटेल ऑफिससाठी. पण एक ऑप्शन एक असं वाटतोय, पण मला असं वाटतं याच्यामध्ये जास्त महाराष्ट्रीयन अशी वाईब नाही येणार. सो माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे, तो मी चेक करते. आणि मला असं वाटतंय त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन लुक छान वाटेल. माझा फायनल झालं आहे आउटफिट, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन लुक पण खूप छान दिसेल. तर माझी ज्वेलरी पण ऑलमोस्ट रेडी आहे, ती पण मी तुम्हाला उद्याच दाखवेल. आणि माझा फायनल लुक कसा झाला हे बघण्यासाठी सुद्धा मी उद्याच एक फायनल लुक रेडी झाल्यानंतर व्हिडिओ काढेल. सो हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. ऑफिसमध्ये सेलिब्रेशन कसं झालं याचे पण मी क्लिप्स ॲड करेल याच्यामध्ये. तर मग व्हिडिओ ओके. सो साडी तर फायनल झाली आहे माझी, मग त्याच्यावरती मॅचिंग ज्वेलरी तर हवीच, म्हणून मी ज्वेलरी बघत होती, बट लिटरली माझ्याकडे त्या साडीवरती एक पण मॅचिंग ज्वेलरी नाही. हे सगळं गोल्डन आहे, आणि मी जी साडी निवडली आहे ती त्याच्यामध्ये सिल्वरमध्ये प्रिंट आहे. सो मला सिल्वरच ज्वेलरी लागणार आहे त्यासाठी. सो बॅकग्राऊंडला तुम्हाला जानकीचा आवाज येत असेल ॲज युजल. सो तिला बोलायचं असतं काहीतरी मध्ये मध्ये. सो हा कंटिन्यू व्हिडिओ आहे. काल आपण बघितलं की मी आउटफिट फायनल केलं होतं, सगळं रेडी आहे. मी माझा मेकअप पण करून घेतला आहे. सो मी मिनिमलच ठेवलं आहे, मी खूप जास्त काही केलं नाही आहे. सो आता मी लवकर रेडी होते आणि त्यानंतर तुम्हाला मी फायनल लुक दाखवते. सो मी माझ्या फायनल लुकसाठी निघतीये, मी रेडी झाली आहे. सो माझा फायनल लुक जो आहे तो कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघूया, मी तर ट्रॅडिशनल ठेवलं आहे, पण थोडं ऑफिससाठी सुद्धा कम्फर्टेबल राहील असंच ठेवलं आहे. तर मग बघूया बाकीच्या टीममेट्सने आज काय ट्रॅडिशनल घातलं आहे. सो बघूया. ऑफिसला पोचल्यावर सगळ्यात आधी लक्ष गेलं ते म्हणजे डेकोरेशनकडे. खूप छान तयारी केली होती, खूप छान डेकोरेशन केलं होतं इंडिपेंडन्स डेसाठी. फ्लोअरवर सुद्धा छान बलून्स लावले होते, ट्राय कलर्स, फ्लॅग्स सगळीकडे छान दिसत होते. सो बेसिकली रोजच्या ऑफिसपेक्षा आजचं ऑफिस थोडंसं वेगळंच दिसत होतं. सो हे सगळं झाल्यानंतर ऑफिस छान एक्सप्लोअर केल्यानंतर सेलिब्रेशन तर सेलिब्रेशन असतंच, पण काम पण असतंच. म्हणून मग आधी मी इथे लॅपटॉप ओपन केला आणि कामाला सुरुवात केली. सो ईमेल्स, मीटिंग्स आणि काम तर होतंच. त्यानंतर काम करता करता मध्येच मग मी थोडासा वेळ काढला, ते म्हणजे फोटोशूटसाठी आणि व्हिडिओ शूटसाठी. सो ट्रॅडिशनल घातलं आहे तर व्हिडिओ आणि फोटोज तर काढायलाच हवे, आणि त्यात काही वेगळीच मजा असते. सो मी छान फोटोज काढले आणि छान मज्जासुद्धा आली. सो एवढं सगळं केल्यानंतर खूप भूक लागली होती आणि लंचची वेळसुद्धा झाली होती, आणि म्हणून मी इथे मस्त पावसाचा आनंद घेत घेत छान लंच केलं.
आणि इथे फ्लोअरवरती छान स्टॉल्स लागले होते, केक, मफिन्स, चॉकलेटचे केक्स. सो ते सुद्धा मी छान ट्राय केले. सो हे केक आणि मफिन जानकीला खूप आवडतात, त्यामुळे तिच्यासाठी सुद्धा मी एक पॅक केला घरी घेऊन जाण्यासाठी. त्यानंतर परत थोडंसं काम केलं आणि मग मी घरी निघाले. काढून झाले आणि मी आता घरी सुद्धा पोहोचली आहे. तर आपण रोजच ऑफिसला जातो, काम करतो, मीटिंग्स, डेडलाईन्स हे सगळं चालूच असतं. पण असे छोटे छोटे सेलिब्रेशन झाले की छान वाटतं आणि काहीतरी वेगळं पण वाटतं. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. पण तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला आणि तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन झालं का. आणि जर तुम्हाला असेच लाईफस्टाईल, ऑफिस, फॅमिली व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.